प्रशांत चहा हा कोण आहे रे माणूस? हा कोण आहे? काय त्रास देतोय मला? अरे तू ताईला त्रास देतोय? प्रशांत एक मिनिट कोण आहे हा माणूस? का त्रास देतोय मला? इमोशनल अँड टची स्टोरी. एखाद्या रियालिटी शो मध्ये जाऊन का नाही विकत हो ही स्टोरी? सुमन, तुम्ही कुठे बसलात आणि कशासाठी आलात याचा जरा तरी भान ठेवा. हा एक प्रोफेशनल इंटरव्ह्यू आहे. आय एम सॉरी सर. यू बेटर. कसं आहे रमेश, प्रशांत, तुम्ही या आधीचे कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहे, पण मला असं वाटतं मिस सुमन या जागेवर जास्त योग्य ठरतील. का? ती माळकरी आहे म्हणून? नाही, बिलकुल नाही. तुम्ही सगळेजण बोलत असताना मी सुमनचे सगळे डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. आधी असलेल्या कॅन्डिडेटचे पण डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. मी सुमन हुशार आहे, प्रामाणिक आहे आणि क्वालिफिकेशनमध्ये त्या सगळ्यांपेक्षा वरचढ आहे. त्यामुळे तिची निवड योग्य ठरेल असं माझं मत आहे. सॉरी बाप्पा, सॉरी, पण सेक्रेटरी प्रशांतसाठी निवडायची आहे ना. पण कसं आहे, इथे इंटरव्ह्यू चालू असताना प्रशांत फोनमध्ये बिझी आहे आणि अद्याप मी कंपनीचा मालक आहे. कोणाचं ऑब्जेक्शन आहे? नाही, काही नाही. प्रशांत हां हां जिजू म्हणतील ते मान्य आहे मला. ठीक. मिस सुमन, हे आमचे HR मॅनेजर मिस्टर बापट, यांच्याबरोबर जा तुम्ही. ते तुम्हाला ऑफर लेटर देतील आणि बाकीच्या ज्या काही टेक्निकल गोष्टी असतील त्या पूर्ण करून घेतील. या. होय सर. थँक्यू सर. थँक्यू सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. सगळा मूडच खराब झाला. का? मला पाहिजे होती ती स्पायसी मिरची आणि ताटात पडली शेपूची भाजी. अरे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. काय झालंय चांगलं? अरे प्रशांत, पुरुषाच्या नजरेने बघायला शिक. माझं म्हणणं ऐकशील ना तर ती सुमन त्या कायरापेक्षा 1000 पटीने हॉट आहे. काहीही बोलताय तुम्ही जिजू. अरे कुठे ती कायरा आणि कुठे ही भेंजी छाप सुमन? प्रशांत, पुरुषाच्या नजरेने बघायला शिक. जिजू, यू आर राईट. वाह, आता ती कायरा आहे ना, मला त्या सुमन पुढे केस जाडकी पत्ती वाटते. ब्रो, यू आर अ क्रो. कावळ्याची नजर आहे तुमची. अनुभव, फक्त अनुभव, बाकी काही नाही. वा 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 वा. पण त्या म्हाताऱ्याच्या इस्टेटचं काय करायचंय? तुम्ही मला म्हणाला होता तुमच्याकडे एक आयडिया आहे. येस, त्याच माणसाला आपण भेटायला चाललोय. अरे हा माणूस ना एकदम कलंदर आहे. म्हणजे जगात ह्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. हा सगळं करू शकतो. बघ, कशाला कोण माणसं वगैरे, आपण करूयात ना काय ते दोघ जण. अरे बाबा, तू एकदा या माणसाला भेट, मग तुला कळेल. अरे मी भेटलोय त्याला, सॉलिड आहे. ओके, ॲज यू से. अजून किती वेळ?
गाडी भेटली का तुला धडकायला? मूर्खा, अरे हा ये बस गाडीत बस लवकर, गाडीत बस. चल 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 लेफ्ट लवकर राईट घे रे. माणसं मागं लागली ना माझ्या भेंडी. चल ना आई. अरे यालाच भेटायला आपण चाललो होतो. विठ्ठल हा माझा मेवणा प्रशांत, आणि प्रशांत हा विठ्ठल चोर आहे पंढरीचा. हा म्हणजे आपलं नाव सांगितलं, विठ्ठल पंढरपूरकर. जिजू तुम्ही आपल्या गाडीत एका चोराला बसवलंय. व्हॉट इफ ही स्टोल माय कार? ए पित्रा, काय इंग्रजी झाडू नका, आपल्याला पण येतं. आणि तो आपल्याला असं काय बोलायचं ना, आपल्याला वेळ नाही अजिबात. माझ्या वाचून बाहेर बरीच लोक खोळंबली आहेत. काय कामाचं बोल. अरे काम ते जे तुला काल सांगितलं होतं. हा काम तुम्ही सांगाल ते, पैसे मी सांगेल. डोंट वरी अबाउट दॅट. जिजू तुम्ही पप्पाची सुपारी वगैरे देताय का? अरे येड्या, त्या म्हाताऱ्याची सुपारी देऊन त्याला मारलं, तो त्याची सगळी प्रॉपर्टी त्या मंदिराला नाही का मिळणार? आपल्याला काय मिळेल? घंटा. पण मग काय, तुला माहिती आहे ना, आपला म्हातारा विठ्ठलाचा भक्त आहे. त्याच्यावरून मला ही आयडिया सुचली. मी या विठ्ठलला आपल्या घरी वारकरी सांगून कामावर ठेवणार. हा त्या म्हाताऱ्याचा विश्वास संपादन करणार आणि त्याला कन्व्हिन्स करणार की ती सगळी प्रॉपर्टी आपल्या तिघांच्या नावावर कर. सिम्पल. जिजू हा, हे असं खरंच होईल? अरे का नाही होणार? ती सुमन माळकरी आहे हे कळल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने तिला नोकरी दिली. तू पाहिलं नाहीस का? तू कुठे बघणार म्हणा, तुझं लक्ष भल तिकडेच होतं. पण डोंट वरी, मी विठ्ठलला आपल्या म्हाताऱ्याच्या सगळ्या खाचा खोचा सांगितलेल्या आहे. जिजू यू आर सिम्पली जीनियस. थँक्यू. No, I genuinely feel so. You are a genius. Yes, sir. पण आता पण काय? या गावठीला जमणार आहे का ते? गाडी चालू. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तेणे मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. वाह वाह. माऊली वाह, साक्षात सरस्वतीचा वास आहे तुझ्या गळ्यात. कोण आहेस कोण तू? म्हणजे या घरात म्या विठ्ठल. म्हणजे रमेश भाऊनी मला कामाला ठेवलंय या घरातला नोकर म्हणून. हा माऊली, गळ्यात सरस्वतीचा वास नाही हो, मला फक्त आवड आहे गुणगुणण्याची बास. यापूर्वी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही पण वारकरीच दिसताय. हो, तुला कसं कळलं? कसं कळलं काय, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि चेहऱ्यावर समाधानाचं तेज आहे. तेव्हाच कळलं तुम्ही वारकरी आहेत. पण काय हो,
यंदाच्या बारी वारी चुकली जणू. हां चुकली खरी. काय काळजी करू नका. अहो त्याच्यासाठीच मी आलोय. खरंच. हां कुत्र्याचे कान उंटाची मान. जाऊ द्या. मी मगाशी नाश्ता रेडी करून ठेवलाय, तो थंड होतोय, कुणीच येत नाही. कुठे गेले सगळे? काय झोपले असतील वर. हा, या घरामध्ये माझ्या व्यतिरिक्त 9च्या आधी कोणीच उठत नाही. काय हो, 9च्या आधी कुणीच उठत नाही? अहो असं कसं? हा, मी सगळ्यांना जाग करतो. मग हो, सवय लागली पाहिजे पहाटे उठण्याची. हा, ओ गुड मॉर्निंग. हो गुड मॉर्निंग. हो ताई उठा. मॅडम. कमाल माणूस आहे. आता ह्यांना वळणच लावतो. मग काय तर सकाळी उठलं पाहिजे फ्रेश. आजपासून सुरुवात करणार आहे. सगळ्यांना येसन घालतो एकेकाला. मग नावाचं इठ्ठल नाही. चला उठा उठा. गुड आफ्टरनून मॅडम. मॅडम. ओ मॅडम उठा उठा. हो प्रशांत, shut up, get lost यार. हा, Get lost. ओ ऐका, मी प्रशांत नाही, मी विठ्ठल आहे. हो, आणि गुड मॉर्निंग म्हणताय, गुड आफ्टरनून. बघा सूर्य मध्याने आलाय, दुपार झाली तरी तुम्ही अंथरुणातच पडून येत अजून. आपल्याकडे कसं पहाटे उठतेत, मस्त सकाळी सकाळी आंघोळ करतेत, न्याहारी आणि देवपूजा. मग अशी सगळी आपली परंपरा आहे, आपली संस्कृती. आणि तुम्ही बघा आता 12 वाजून गेले तरी तुमचं काय अजून ए अरे, किती बोलतोयस तू? तू कोण आहेस? मी विठ्ठल. बरं ऐक, मी ना पहाटे आली आहे पार्टीहून. आणि मी पार्टीहून आले ना की मला असं सकाळी उठवायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि असं माझ्या रूम मध्ये घुसून मला अक्कल शिकवतोय. हाऊ डेअर यू. हाऊ डेअर आय? I dare because I am here not to tolerate your tantrums. So mind your language. I don't have time for your childish behavior. Too many people are waiting for me. Understand? You better understand. ऍटिट्यूड कोणाला दाखवतो रे? तू आहेस कोण? प्रशांत, रमेश, प्रशांत. चहा. हा कोण आहे रे माणूस? हा कोण आहे? का त्रास देतोय मला? अरे तू ताईला त्रास देतोय. प्रशांत प्रशांत प्रशांत, एक मिनिट. कोण आहे हा माणूस? का त्रास देतोय मला? अगं हा विठ्ठल, हा आपलाच माणूस आहे. म्हाताऱ्याची प्रॉपर्टी म्हाताऱ्याला कन्व्हिन्स करून आपल्या तिघांच्या नावावर करून देणार आहे. आणि हे काम फक्त हाच करू शकतो. आपला प्यादा आहे ते. तू मला अधिकार नाही सांगितलं. त्यासाठी तू घरात असायला हवीस ना. ओके, पण याला नीट समजावून सांग. माझ्याशी नीट बोलायचं. ओ मॅडम, 1 मिनिट. तुम्ही तिघांनी माझ्याशी नीट बोलायचं. हा, माझा फोकस जर मोठ्या मालकांवर राहायचा असेल, तुम्ही मला टेन्शन देऊ नका. मी तिघांनाही अटेंड करू शकणार नाही. आणि अजून एक सांगतो, प्रत्येकाच्या रूम मध्ये चहा दे, कॉफी दे, नाश्ता दे, हे बंद आजपासूनच. हा, खाली डायनिंग टेबलवर यायचं, तिथं चहा डोसायचा, नाश्ता गिळायचा आणि गपगुमान पाडायचं. कळलं? हा, मला तुम्ही टेन्शन देऊ नका. अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. टू मेनी पीपल आर वेटिंग. बाहेर खोळंबलीत माणसं. आलोच. तू याला कामाला ठेवलंय का याने आपल्याला कामाला ठेवलंय? आय थिंक जिजूंनी त्यांना कामाला ठेवलंय. आर यू इडियट? स्टुपिड. काय रे, जास्त मा झाला का तुला? ओ रमेश भाऊ, हात सोडा. कीप सोशल डिस्टन्सिंग. हा, आणि म्या इसरून जाईल ना तुम्ही कोण आहेत आणि म्या कोण आहे. हा, बघ, म्हाताऱ्याची प्रॉपर्टी आमच्या नावावर करायची म्हणून तुला आणलंय. जे काम सांगितलं तेवढंच करायचं. जास्त शहाणपणा शिकवायला आम्हाला जाऊ नको. आम्ही आहोत हुशार. अहो इथं कोणाला कायमचं राहायचंय, अजिबात इंटरेस्ट नाहीये मला. हा, तुम्ही माझे पैसे टाका, म्या निघालो. लय लोक खोळंबली आहेत माझ्या वाचून. हा, गिरमिट दाढी सारखा बाजूला. ए जिजू, याचं काय? तुम्ही याचं ऐकून का घेता एवढं? आणि हा सारखा म्हणत असतो माणसं खोळंबलीत, माणसं खोळंबलीत. कुठली माणसं? कोण थांबलं याच्याकरता? फेकाडे आहे तो. त्याचं काय ऐकतोस तू? नॉनसेन्स. ओके, जरा मी घाईते निघतो. मी आता कुठं चाललंयस? ते सुमन येणार आहे आज.
कावळ्याची नजर काय लाजतंय काय लाजतंय. अरे एक लक्षात ठेव, जी मजा करायची आहे ती कर, पण लग्न करून ती धोंड गळ्यात बांधून घेऊ नकोस. जिजू, मी तुम्ही सांगितलंय तसंच करणार आहे. सगळं करणार, लग्न सोडून. चल. थांब, आलोच. मला माहिती पोटात भुकेनं कावळे काव काव करतायत, पण असा गरमा गरम खिचडी. अरे काय आज काय उपवास नाही काही नाही तरी पण एकदम साबुदाण्याची खिचडी. अहो माऊली, भक्तीला आणि खिचडीला कुठं येळ काळ असती होय. हे म्हणजे कसं आहे माहिती का, कासवीची पिली करुणा भाकी, कासवीची पिली करुणा भाकी, परिस पडली निखी चरण सोय. वा वा असं आहे ते माऊली. मग वा 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 वा, हा 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 वा. नुसतं वासानच पोट भरल. द्या इकडे द्या. खरं तरी काय सुगंध येतोय. हा, ते कसं आहे ना, घरामध्ये बायको नसली की आय डोंट वॉन्ट घ्या थोडा बटाटा. हा, की कसं आहे, पुरुष माणसाला सगळे घरकाम शिकावं लागतं. बस बस. काय माऊली? घ्या. बस. बायको गेली कुठे तुझी? म्हणजे ती गेली नाही. काय झालं, म्या इटेवर उभा होतो. ईट भट्टीवर कामाला होतो म्या. तर तवा माझं आणि बायकोचं थोडंसं भांडण जाऊ द्या ना माऊली, कशाला माझी स्टोरी ऐकताय? उगं बोर होताल तुम्ही. मस्त टेस्टी खिचडी 2 घास खा आणि ऐका, आजपासून मी तुमच्या सोबत हापिसात येणार आहे आणि तुमची गाडी म्या हाकणार आहे. इठ्ठाल. सुगंध कसा आहे खिचडीचा? नुसत्या वासाने पोट भरलं. हो पण काय सुंदर आहे. वा. माऊली जगाची माऊली चला ऑफिसला. अरे विठ्ठला. हा चला. हे बरं आहे बाबा, तुझं नाव विठ्ठल आहे. काय त्या निमित्तानं माझं विठ्ठलाचं नामस्मरण होतं रे बाबा. वा माऊली. बरं विठ्ठला, तुला गाडी नीट चालवता येते ना? गाडी चालवता येते ना? अहो हा काही प्रश्न झालाय का? या ईश्वाचा चालकच मी आहे. नाही म्हणजे ते विश्वासराव होते ना, त्यांच्याकडे चालक म्हणून मी होतो असं म्हणायचंय मला. आताची गोष्ट सांगतो. अर्जुन्या ना, अर्जुन्या त्याच्याकडे 18 दिवस त्याची गाडी मीच हाकलीये. आता हा अर्जुन्या कोण? अर्जुन्या कोण मालक तुम्हाला समजा इसकटून सांगावं लागतं. चला आतमध्ये बसून मस्त. अरे बाबा ऑफिसला जायचं आहे. अधिकार तैसा चालविला मार्ग, चालत आहे मग कळो येते. चलता चल चल चल. तो सर ये हमारा प्लांट है. कैसा लगा सर आपको? बहुत अच्छा लगा. आई थिंक वी शुड वर्क टुगेदर एंड आवर टीम विल गेट इन टच विद यू. यस. एंड वी बहुत शुड खुशी वर्क हुई. टुगेदर. थैंक यू वेरी मच सो मच. या एंड सी यू सून. थैंक यू. Ciao. गुड लक सर. थैंक यू. सगळे पॉइंट्स घेतलेस? येस सर. ताबडतोब डिक्टेशनला बसूया. येस सर. चल. हो. 8 4 12 आणि 4 16. ताई इकडे मागे या. बॉक्स पडणार आहे. मला काम करू दे. मी सांगतोय बॉक्स पडणार आहे. बॉक्स पडणार आहे.
तुला कसं कळलं हा बॉक्स इथे पडणार आहे? हो ताई, देव दयानिधी भक्तांचा कैवारी, नाम मात्र तारी सर्वांना लागी, असं आहे ते. तू पण विठ्ठलाचा भक्त आहेस का? विठ्ठलाचा भक्त? अहो मी विठ्ठलाच आहे. म्हणजे माझं नाव विठ्ठल आहे. मोठे मालक आहेत ना, त्यांच्याकडे मी चाकरी करतो, त्यांची समधी कामं करतो. ह्या बघा, त्यांचंच टिफिन आहे. अरे पण तुला नक्की कसं कळलं हा बॉक्स इथून पडणार आहे ते? ताई फार विचार नका करू. आता मी तुम्हाला काय म्हणलंय ताई, मग भाऊरायाचं काम आहे ना बहिणीला वाचवणं, मग अजिबात विचार करू नका. येऊ का? लय लोक खोळंबली आहेत माझ्या वाची. हा चल, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.